काँग्रेस सरकारने करा असं वक्तव्य रावतवाडींनी केलंय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काल पुण्यात प्राणमंत्र दिलाय. कसं पाहता येईल? काँग्रेसला फोडा. ते काँग्रेसला फोडण्याची गरजच राहिली नाही, कारण की काँग्रेसमधली नेतृत्व दिशाहीन आज झालं असल्यामुळे लोकांना भविष्यवती दिसत नाही, हे वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे अनेक मातब्बर नेते कार्यकर्ते हे काँग्रेसला सोडून आज अन्य पक्षामध्ये येत आहेत. त्या मला वाटतं की बावनकुळेंनी भाजपची ताकद वाढली पाहिजे ही त्यांची भूमिका असणं पक्षाचे अध्यक्ष म्हणून योग्यच आहे. परंतु सांगण्याची गरज नाही, आपोआपच लोक आज काँग्रेसच्या एकंदरीत नेतृत्वाचं जे काही अपयश आहे किंबहुना दिशाहीन अशा प्रकारची परिस्थिती झाली असल्यामुळे लोक काँग्रेसमध्ये राहण्यास उत्सुक नाही आहेत. भाजप प्रदेश अध्यक्ष मात्र यावर बोलले की भाजप हा एक चेतनी जागा पक्ष आहे, तो सगळ्यांना मिळतोय. कोण म्हणालाय? ते आता नवीन आहे, त्यांना अनुभव बराच यायचा आहे. अजून आम्ही 50 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं आणि त्यातले सगळे कोण कोणाला गिळतंय हे आम्ही अनुभवलेलं आहे सगळं काँग्रेसमध्ये. त्यामुळे त्यांना अनुभव अजून यायचा आहे. ते नवीन अध्यक्ष असल्यामुळे त्यांना गिळल्यावर लक्षात येईल की कोणी कोणाला गिळलं. असं आहे की ज्या पक्षाशी लोकांचं कनेक्ट आहे तो पक्ष काही संपू शकत नाही, मग तो स्थानिक असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो किंवा रिजनल असो. त्यामुळे आपण पाहिलंय की दक्षिणेमध्ये पक्ष आपण पाहतोय, DMK आहे, AIDMK आहे. ही पक्ष आता स्थानिक जरी असले तर लोकांची अधिक जवळीक असलेले पक्ष आहेत, त्यांचं अस्तित्व अनेक वर्ष आहेच. त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती आहेत आणि त्यामुळे त्या परिस्थितीप्रमाणे तिथला मतदारांचा कौल राहिलेला आहे. 140 वर्ष झाले काँग्रेसला. आज जी अधोगती आहे कारण कोण आहे, काय कारण आहे? मी फार लहान माणूस आहे, त्याच्यावर कोणाच्या काँग्रेसच्या 50 वर्ष होतो ना, मान्य आहे मला. पण काँग्रेसमध्ये एवढे मोठे मोठे नेते आहेत. मी ज्या पक्षात अनेक वर्ष होतो त्या पक्षाच्या विरोधात बोलणं मला काही उचित वाटत नाहीये. आता मी माझी दिशा स्वीकारलेली आहे. मी माझ्या पद्धतीने काम करत आहे आणि जिथे मी आहे तिथे मी समाधानी आहे. काँग्रेस मी सांगितलं दिशाहीन झालेलं आहे. रोज काहीतरी नवीन वक्तव्य करतात. कार्यकर्त्यांमध्ये कुठे चैतन्य निर्माण करण्यासारखी परिस्थिती नेतृत्वामध्ये दुर्दैवाने नाही आहे. आणि त्यामुळे लोकांना आपलं भविष्य पडतं. असं की ज्या वेळेस पक्षामध्ये कार्यकर्ते काम करतात, एखाद्या पक्षासाठी झटतात, त्यावेळेस स्वतःचे भविष्य काहीतरी घडावं अशी अपेक्षा असते. असं नाही म्हणता येणार. अनेक पक्षामध्ये अनेक लोक येतात, सामील होतात. याचा त्या पक्षाची आयडियोलॉजी, त्या पक्षाची तत्व, त्या पक्षाची भूमिका घेऊन चालावं लागतं. त्यामुळे कोण कुठला उपरा झाला आणि काय झालं हे काय म्हणत तसं तथ्य नाहीये. काँग्रेसमध्ये सुद्धा मधल्या काळात आणि इतर पक्षाचे लोक आले होते. ही प्रक्रिया चालत राहते. ही येणं जाणं या पक्षामधली राजकीय परिस्थितीचा हा एकंदरीत परिणाम असतोच. आणि त्यामुळे कुठल्याही पक्षावर मी टीका करणं उचित समजत नाही. लोक येत आहेत, जॉईन होत आहेत. प्रत्येकाला आपलं भवितव्य जिथे सुखरूप वाटतंय किंवा जिथे दिसतंय त्या ठिकाणी लोक येतात. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.